अक्षराच्या जनक शाहू महाराज आरक्षण पाहिजे, आता बंजारा समाज म्हणते आदिवासीमध्ये आरक्षण पाहिजे, दुसरा कोणताही समाज उठून सरकारी समाजाची मागणी आहे। तर हे शासनाला आमचं एवढं सांगण्याचं का हे की बाबा हे प्रत्येक वेळेस आदिवासीलाच का टार्गेट केलं जातं, आदिवासी जमातीला म्हणजे का मागास असल्यामुळे केलं जातं का, याच्यामध्ये कोणी काही आम्ही रस्त्यावर उतरत नाही, आम्ही मराठा समाजाचा ओबीसी समूहामध्ये प्रवेश करावा या मागणीसाठी सन्माननीय जरांगे पाटलांनी मुंबईच्या आझाद मैदानावरती उपोषण केलं आणि त्या उपोषणादरम्यान राज्य सरकारनं त्यांच्याकडे एक GR दिला आणि त्या GRमध्ये असं स्पष्टपणे सांगितलं होतं की मराठा समाजाला ओबीसी समूहाचं आरक्षण देण्यासाठी त्यांच्यासाठी हैदराबाद गॅजेटची अंमलबजावणी करावी, सोबतच सातारा गॅजेटची अंमलबजावणी करावी। त्या मागणीमध्ये आणखी एक मागणी होती की बंजारा समाजाला देखील ST प्रवर्गाचं आरक्षण द्यावं अशी त्या गॅजेटनुसार त्याच्यामध्ये एक असा उल्लेख होता आणि त्यानंतरच संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आता बंजारा समाज ST प्रवर्गामध्ये त्यांचा समावेश करावा म्हणून आता आंदोलन करत आहेत। काल जिंतूरमध्ये गेल्या 4 दिवसापासून त्या संदर्भात एक उपोषण सुरू आहे की बंजारा समाजाचा ST प्रवर्गात म्हणजे अनुसूचित जमातीमध्ये त्यांचा सहभाग करावा यासाठी उपोषण आहे आणि त्याच उपोषणाच्या अनुषंगानं आज जिंतूरच्या आदिवासी समाजातील सर्व संघटनांनी सामाजिक कार्यकर्त्यांनी मिळून या ठिकाणी एक तहसीलदारांना निवेदन दिलेलं आहे की बंजारा समाजाला आदिवासी समूहामध्ये प्रवेश देण्यात येऊ नये, त्यांचा त्या प्रवर्गात समावेश करण्यात येऊ नये। याविषयी बोलण्यासाठी माझ्यासोबत काही संघटनेचे प्रमुख कार्यकर्ते आहेत। आज आपण या ठिकाणी निवेदन सादर केलेलं आहे, काय मागणी आहे तुमची? आमची आदिवासी सर्व समाज बांधवाची विनंती आहे की सरकारला जे सरकार की कुठल्या निवडणुका जवळ आल्या की असा घाट घालतच असतं, पण हे योग्य नाही। परंतु जो तो येतो आणि आदिवासी समाजामध्ये समाविष्ट होण्यासाठी अर्जबाजारी करतो किंवा उपोषण करतो, हे योग्य नाही। भारतीय राज्यघटनेने जे मूलभूत आम्हाला आदिवासी समाजाला जे अधिकार दिलेत त्यांची अंमलबजावणी सरकारने याची दखल घ्यावी आणि इतरत्र कुठल्याही समाजांना या आदिवासी समाजामध्ये समाविष्ट करू नये। आमची ही सर्व आदिवासी समाजाची जिंतूर तालुक्यातून नव्हे तर परभणी जिल्ह्यातून नव्हे तर संबंध या महाराष्ट्रामधून 45 जातीची मागणी आहे की कुठल्याही समाजाला आदिवासी समाजामध्ये समाविष्ट करू नये। त्याकरिता आम्ही मुंबईला आमचा धडक मोर्चा असणार आहे मंत्रालयामध्ये। तो मोर्चा उद्याच्या 14 तारखेला निघणार आहे आणि 16 तारखेला मंत्रालयावर आमचा आदिवासी समाजाचा 45 जमातीचा मोर्चा निघणार आहे। कोणाच्या नेतृत्वात मोर्चा निघतोय तो? सर्व समाज बांधवाच्या सकल आदिवासी समाज 45 जातीच्या नेतृत्वामध्ये लक्की भाऊ जाधव हे नेतृत्व करतात। सर्व समाविष्ट सर्व समाज बांधव त्या ठिकाणी राहणार। आज बंजारा समाज असा दावा आहे की त्यांचा देखील आदिवासी समाजामध्ये समावेश होतो, तो प्रवर्गामध्ये त्यांना घेण्यात यावं। 4 दिवसापासून जिंतूरमध्ये उपोषण चालू आहे, ते त्यांच्या भूमिकेवर ठाम आहेत। तुमची भूमिका काय असणार आहे? आमची भूमिका एकच आहे, कोणी येईन आणि असं कुठलंही आरक्षण मागत बसन, हे आरक्षण सरकारनं देऊ नये आणि आमच्या समाजामध्ये कोणी घुसखोरी करू नये। जसं मराठा समाजानं जे हैदराबाद गॅजेटच्या आधारे त्यांना ओबीसीमध्ये समावेश केलं, तशा पद्धतीनंच आता हे पुन्हा बंजारा समाज उठला आणि जिंतूर तालुक्यात 4 दिवसापासून कोण इनोद नावाचा एक इनोद आडे नावाचा एक मुलगा इथं उपोषणला बसला। काही अडचण नाही, लोकशाही मार्गानं सगळ्याला अधिकार आहेत, पण या सरकारनं थोडं गांभीर्याला घ्यायला पाहिजे, यांच्यावर दुर्लक्ष करायला पाहिजे। कारण की कोणीही दबाव सरकारवर टाकीन आणि ते आरक्षण घेईन इतकं ते सोपं नाही आहे। आमचेही बी महाराष्ट्रामध्ये भरपूर संख्या आहे, जे जवळपास आमचे 25 खासदार आहेत, आमदार आहेत आणि 4 खासदार आहेत आणि आमचंही बी भरपूर संख्या आहे। जिंतूरमध्ये कमी असली मग काय झालं, पण इतर आमचे राखीव जवळपास 25 आमदार आहेत आणि 4 खासदार आहेत, तर आमची बी संख्या कमी नाही आणि सरकारनं याचं गांभीर्य घेणं गरजेचं आहे। जसं ते पाठीमागं ते धनगर समाज पण आदिवासीमध्ये आरक्षण द्या आणि आता दुसरा एक समाज पुन्हा उठला कैकडी समाज, ते बी म्हणतात की आम्हाला हैदराबाद गॅजेटनुसार महाराष्ट्रामध्ये आम्ही म्हणजे हैदराबादच्या गॅजेटनुसार आम्ही तिकडं आदिवासीमध्ये आहेत, इकडं ओपनमध्ये ओबीसीमध्ये आहेत। हे असंही सरकारने याच्याकडे दुर्लक्ष करावे आणि आमच्या समाजावर अन्याय होणार नाही याची काळजी सरकारने घ्यावे। कारण की आम्ही बी कुठं कमी पडणार नाहीत, आमच्याकडं पण सगळ्या यंत्रणा आहे, सगळे समाज पण आमचा रस्त्यावर उतरण्याची आमची आता पूर्ण तयारी झालेली आहे।
काही तयारी केली आहे तुम्ही, म्हणजे नेमकं आता जसं सांगितलं की 16 तारखेला मुंबईला जाणार आहेत, मुंबईच्या अगोदर जिंतूर किंवा परभणीमध्ये काय असणार आहे? 100% आम्ही ह्या 2-4 दिवसामध्ये यांचं जर मार्गी नाही लागलं तर आम्ही पण इथं मोठ्या संख्येनं जिंतूरमध्ये एक मोर्चा काढू अशी आमची पूर्ण प्लॅनिंग चालू आहे. आमचं महाराष्ट्र लेवलवरील जे आमचे नेते असतील किंवा संघटनेचे काही पदाधिकारी असतील हे आमचं त्यांच्याशी बोलणं चालू आहे आणि आम्ही हे खूप मोठा लढा महाराष्ट्रामध्ये उभा करणार आहे. आम्ही ओबीसी समाजाचा जसा घात झाला तसा आमचा घात होऊ देणार नाही. एक संवैधानिक जर आपण पाहिलं तर त्यांच्या मागणीवरती ठाम आहेत आणि ते अशी मागणी करतायत की इतर राज्यामध्ये देखील त्यांना आदिवासी प्रवर्गाचा दर्जा आहे. आपण जर असं पाहिलं की आता कर्नाटक असेल, तेलंगणा असेल, या ठिकाणी त्यांची गणना देखील आता STमध्ये होते. महाराष्ट्रामध्ये ज्या काही अडचणी आहेत तर योगायोगानं समजा सरकारनं ते संमतच केलं किंवा त्यांच्या कोर्टाने देखील तसा आदेश केला, तर त्यासाठी तुमची पूर्वतयारी काय असणार आहे? काय करता येईल? कोर्टाची काही तुमची तयारी आहे? न्यायालयामध्ये तुम्हाला धाव घ्यायची आहे? काय तुमचं असणार आहे? नक्कीच न्यायालयामध्ये आपल्याला तर धाव घ्यावीच लागेल. पण सर्वप्रथम मी आदिवासी समाजाला सांगू इच्छितो की आदिवासीमध्ये येणं एवढं सोपं नाही, त्याला आदिवासीचं बियाणंच लागतं. आणि त्यामुळं जरी माझी एक शासनाला अशी विनंती आहे की जसा अट्रॉसिटीप्रमाणे जो कायदा आहे की आदिवासी आणि SC समाजावर जो अन्याय झाला तर अट्रॉसिटीप्रमाणे जो कायदा आहे तसंच जर आदिवासीमध्ये येण्यासाठी जर कुठल्याही समाजाने एखादी दखल घेण्याचा प्रयत्न केला, मागणी करण्याचा प्रयत्न केला तर अशा मागणीलासुद्धा अट्रॉसिटी कायद्यासारखा एखादा कायदा तयार करावा, जेणेकरून कुठलाही समाज आदिवासीमध्ये येणार नाही याची आणि धाडसही करणार नाही असं पाऊल उचलावं लागेल. आणि दुसरी गोष्ट अशी सांगायची जर झाली तर न्यायालयीन लढा असो की समाजाचा लढा असो, ही सर्व जबाबदारी प्रत्येक आदिवासी बांधव घेतील, रस्त्यावरही उतरतील, न्यायालयासुद्धा जातील आणि लढा लढवण्यासाठी प्रयत्न करतील. या ठिकाणी एक महत्त्वाचा विषय मी तुम्हाला विचारतो. काल ज्या वेळेला मी त्या ठिकाणी बातमी घेण्यासाठी गेलो त्यांना हाच प्रश्न मी त्यांना विचारला होता की तुम्हाला नेमकं आदिवासी समाजाचं आरक्षण पाहिजेत. आता त्यांचा विमुक्त जातीमध्ये त्यांचा समावेश होतो, तो जमातीचं आरक्षण मागतायत. त्यांना ऑलरेडी 3.5% आरक्षण महाराष्ट्रामध्ये आहे. आदिवासी समाजाच्या आरक्षणामध्ये आम्ही येत नाहीत किंवा आम्हाला आदिवासी समाजाचं आरक्षण नको, पण आमची मुळातच गणना तो आता हैदराबाद गॅजेटच्या GR मुद्दा क्रमांक 23मध्ये असं सांगण्यात आलेलं आहे की तो मूळचा बंजारा समाज हा इथला आदिवासी आहे. ते आदिवासींचं आरक्षण मागत नाहीत असं त्यांचं म्हणणं आहे. बघा, आदिवासी समाजाचं जे आरक्षण आहे हे संविधानाच्या मार्गाने आहे आणि हे जे आरक्षण आहे हे आम्हाला आरक्षण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेलं आहे. आणि ज्यावेळेस 1950मध्ये घटना तयार झाली त्यावेळेस केंद्र सरकार आणि महाराष्ट्र राज्य सरकार या दोघांच्या सहमतीनं हे आरक्षण ठरवलेलं आहे. आणि हे आरक्षण ज्यावेळेस ठरवलं त्यावेळेस ती भौगोलिक परिस्थिती पाहून तेथील त्यांचं जे राहणीमान वागणं पाहून हे आरक्षण ठरवलेलं आहे. खरं सांगायचं म्हणजे बंजारा समाजाचं जे आरक्षण आहे त्यांना ऑलरेडी बंजारा समाजाचं आरक्षण आहे, परंतु हा त्यांनी हट्ट धरला की STतच पाहिजे. ST म्हणजे काय महामंडळ परिवहन बस नाही, कोणी बसल चला, म्हणजे हा तुम्ही हट्ट का धरता? तुम्हाला ऑलरेडी आरक्षण आहे परंतु तुम्हाला STतच आरक्षण का पाहिजे? परंतु ही एक राजकीय खेळ असू शकते, बरोबर आहे. आदिवासी समाज लोकशाही मार्गाने चालणारा समाज आहे, गरीब समाज आहे, अन्यायाविरोध फक्त लोकशाही मार्गानेच आंदोलन करतो. परंतु या ठिकाणी ह्या समाजाची जी मागणी चालू आहे ही दडपशाही मार्गाने चालू आहे, झुंडशाही, त्याला झुंडशाही असं म्हणतात, झुंडशाही चालू आहे. परंतु हैदराबाद गॅजेट जे आहे, हैदराबाद गॅजेटवर संविधान चालते का? डोक्याचा भाग आहे. हैदराबाद गॅजेटवर संविधान चालत नाही. संविधान हे जगाचा अभ्यास करून, देशाचा अभ्यास करून तयार केलेलं आहे, हे का गॅजेटवर चालत नाही. म्हणून याला गॅजेटचा आधार घेता येत नाही. म्हणून माझी सरकारला एवढी कळकळीची विनंती आहे की साहेब हे कुठंतरी थांबवलं पाहिजे. वेळोवेळी आदिवासी समाजाला टार्गेट केलं जाते, कोणी उठतं आदिवासीत आरक्षण द्या, परंतु हे चुकीची बाब आहे, ही कायद्याला धरून बाब नाही. म्हणून या ठिकाणी आमचा या ठिकाणी मला वाटतं सरकारही अंत पाहते. सरकारने बी चॉकलेट देऊ नये, सरकारनेही कोणाला चॉकलेट देऊ नये, सरकारनेही त्यांना संविधानाचा कायदा काय असतो हे त्यांना सांगावं. आणि त्याचबरोबर सरकारला पुन्हा एकदा विनंती करतो की आपण यावर थोडासा लवकर आवर घालावा, जेणेकरून जसं मणिपूरमध्ये घडलं तसं महाराष्ट्रात पुन्हा घडू नये. या ठिकाणी आपण त्याची उपाययोजना करावी आणि आमच्यामध्ये घुसखोरी थांबवावी, हीच एवढी सरकारला. संघटनेचं नेतृत्व करतायत तुम्ही, एक संघटना चालवतायत. सुरुवातीला वाद असा होता OBC वर्सेस मराठा आणि OBCच्या विरोधामध्ये मराठा समाज गेला. आता मराठ्यांच्या सोबत बंजारा समाज आहे, तर तुम्ही OBC सोबत असणार आहेत का?
हे बघा, भारतीय घटनेनुसार SC ST आणि OBC याच्यामध्ये जे असतील अनुसूचित जमाती जाती आणि इतर भटक्या जातीमध्ये जे भाग निवडलेले आहेत आणि ओपन हा बाबासाहेबांना त्या टायमाला घटनेमध्ये नमूद केलेलं आहे की याच्यामध्ये प्रत्येकाला आपापले गट दिलेले आहेत, आपापलं घर दिलेलं आहे, आपापला घास दिलेला आहे. मग याचं घास त्यांनी आणि त्याचं घास यांनी का खायचा? प्रश्न असा माझा फक्त प्रशासनाला एवढाच आहे की जर समजा ST प्रवर्गामध्ये जर समजा काही गोष्टी ST अनुसूचित जमाती आहेत, बरोबर आहे, त्याच्यामध्ये जातीचा भटक्या जातीचा प्रवेश होणं शक्यच नाही आहे. हे शासनाला माहिती आहे, मला माहिती आहे. फक्त ही एक काय राजकीय खेळी आहे. आणि प्रतिउत्तर म्हणून आदिवासी समाजाचा फक्त याने काय बघितलं आहे की प्रत्येक वेळेस आदिवासी समाजाला टार्गेट केलं जातं. याचं कारण असं आहे की एक संविधानिक मार्गाने चालणारा समाज आणि दुसरी गोष्ट अशी आहे की त्या समाज आणखीही मागास असलेला समाज आहे. त्याच्यामध्ये पुन्हा काही गोष्टी अशा घडलेल्या आहेत की मणिपूरचा मुद्दा, त्याच्यामुळे समाज आधी घाबरलेला आहे. त्याच्यानंतर आपल्या इथं जे अनेक अन्याय होतं त्याच्याविरुद्ध समाज जात नाही, फक्त संविधानिक नियमानं एक आपलं निवेदन सादर करतो, शासनाला कळवतो, शासन त्याच्यावर दखल घेतं पण थोडं लेट घेतं आहे. पण यावेळेस जे आहे हे चुकीचं आहे की त्या टायमाला धनगर समाज हे धांगड आणि धंगड या शब्दामुळे उल्लेख केला जात होता. पण हे जे बंजारा समाज आहे या समाजाला माझी कळकळीची विनंती आहे, हे बी समाज OBCमध्येच येतो आणि बाबासाहेबांनी जसं नमूद केलेलं आहे की हा बी एक भटक्या जातीमध्ये निमुक्त आहे. पण त्यांना एक कळकळीची विनंती आहे की बाबांनो, तुम्ही जे करताय ते तुम्ही करा. संविधानाला अधिकार दिला सर्वांनी, तुम्हाला दिला आहे, मला दिला आहे, सर्वांनाच दिला आहे. त्याच्यामुळं अधिकारानुसार तुम्ही जे करायला ते योग्य आहे. पण ही चुकीची माग आहे की महाराष्ट्रामध्ये अनुसूचित जमातीमध्ये कोण्याही जातीचा किंवा प्रवर्गाचा प्रवेश होत नाही आहे, हे महाराष्ट्र शासन सांगितलेलं बी आहे. मग याच्यामध्ये तुम्ही जे बसलात ही राजकीय खेळी आहे का, हे तुम्हीसुद्धा सिद्ध करू शका. आज जिंतूर तालुक्यामध्ये आमरण उपोषणाला 4था दिवस झाला आहे. त्या भावाला माझी एक कळकळीची विनंती आहे, भाऊ मी एक स्वतः उपोषण करताय, मला बी जाणीव आहे उपोषण काय असते म्हणून. तुला माझी एक कळकळीची विनंती आहे की तुला अगोदर या गॅजेटची माहिती आहे का, गॅजेटमध्ये काय आहे याचा अभ्यास केला असेल तर तू स्वतःचा प्राण याच्यामध्ये घाल, धोक्यामध्ये घाल. नाही, ते असं म्हणतायत की त्यांची खानपान पद्धत आदिवासी समाजासारखीच आहे, त्यांचा पेहराव आदिवासी समाजासारखाच आहे, त्यांची संस्कृती देखील आदिवासी समाजासारखीच आहे. काय अडचण आहे तुम्हाला? चुकीचं आहे. हे बघा, त्यांची एक स्वतःची संस्कृती आहे, मान्य करतो मी. बंजारा समाजाला एक स्वतःची बोलीभाषा आहे, त्यांची एक संस्कृती आहे, पण ती आदिवासीमध्ये मोडती हे असा कुठेच उल्लेख नाही आहे. सामाजिक आणि राजकीय मागासले पण त्यांचं देखील आहे असं त्यांचं म्हणणं आहे. कशानं मागं आहेत? आदिवासी जे मागं आहेत, आदिवासीचा जे बोलीभाव राहणी बाग आहे, बघत असाल ना, जिंतूरमध्येच आज 3रा दिवस झाला आहे. आत्तापर्यंत किती भीड चालू आहे. असा आदिवासीच्या मोर्चामध्ये कधी आढळून आलं का तुम्हाला? शासनाला तर त्याला सांगायचीच गरज नाही या गोष्टीची की त्यांची आणि यांची बरोबरी होत नाही आहे. या मुद्द्यावरती आता आदिवासी समाज देखील आक्रमक होतोय आणि त्यांचं असं स्पष्टपणे म्हणणं आहे की जर बंजारा समाजानं GRचा आधार घेऊन किंवा हैदराबाद गॅजेटचा आधार घेऊन जर ही मागणी लावून धरली तर भविष्यामध्ये आदिवासी समाजामधून देखील एक मोठं आंदोलन तयार होईल आणि 16 तारखेला काही संघटनेचे कार्यकर्ते मुंबईला आंदोलनाच्या दिशेने निघत आहेत. त्यासाठी ही पूर्वतयारी असल्याचे हे संकेत आहेत. रत्नदीप शेजावळे, जिंतूर.